नमस्कार मैत्रिणींनो, अनिता आरीवर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. जर कोणालाही आरीवर्क शिकायचं आहे, सुरुवात करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला लागणारं नवीन साहित्य काय लागतं आणि त्या साहित्याबद्दल माहिती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ज्या गृहिणींना किंवा ज्या महिलांना आरीवर्क शिकायचं आहे आणि आपल्याला साहित्य काय लागणार आहे, कुठून मिळणार, ह्याबद्दल मी माहिती दाखवते तुम्हाला. तर त्यासाठी स्टार्ट आहे ते म्हणजे आपला हा स्टँड. 18 इंच स्टँड असतो हा. त्याच्यानंतर ही 18 इंच रिंग असते. ह्या रिंग मध्ये पण एक लहान रिंग आणि एक मोठी रिंग अशी रिंग असते. ह्या स्टँडचे 4 पाय दाखवणार आहे मी तुम्हाला लावून कसे लागतात ते. त्याच्यानंतर धागा, मार्केटमध्ये दयालजीचा धागा मिळतो. 2 प्रकारे मिळतात, एक असा मोठा पण असतो आणि हा छोटा पण असतो. हा 10 रुपयाला मिळतो, काही ठिकाणी 15 रुपयाला मिळतो. हा जास्तीत जास्त 20 रुपयाला मिळतो. पण मी आपल्याला जर नवीन शिकायचं आहे तर मी हा छोटा धागा यूज करते, कारण ह्याच्याने जरा स्मूथ येतं आणि खेचायलाही बरा पडतो. त्याच्यामुळे मी हा छोटा धागाच तुम्हाला सांगेन की स्टार्टिंगला पहिले हा छोटा धागा वापरायचा प्रयत्न करा. ओके. त्याच्यानंतर निडल, तुलीप बोललं जातं ह्याला. 14 नंबरची तुलीप, 14 नंबरची तुलीप ही वापरायची असते. आपली कैची, स्केल, मार्किंग करण्यासाठी कधी कधी ग्लास पेन्सिल लागतं. 10 रुपयाला ग्लास पेन्सिल मिळते. आणि त्यानंतर हा कपडा, कॉटनचा कपडा घ्यायचा. मग तुम्ही व्हाईटमध्ये घ्या किंवा काळा घ्या तरी चालेल. मी इथे काळा कपडा घेतलेला आहे. तर सुरुवात करूया आपण कशा प्रकारे हा स्टँड लावायचा, नंतर स्टँड लावल्यानंतर ही रिंग कशी लावायची, रिंगमध्ये कपडा कसा लावायचा. ओके. बघा, हा स्टँड आहे ना, ही बघा इथे खालची बाजू आहे आणि असं बघितल्यावर हा असा राहतो. तर आपल्याला इथून हे जे त्याचे पाय आहेत ते इथून लावायचे आहेत, खालून. नीट बघा हा. मी हा स्क्रू काढला, ह्याच्यातला हा स्क्रू काढून घ्यायचा. ओके. इथून लावायचं आहे, असा लावायचा नाहीये. ओके. बघा, असा स्टँड आपण बसवला आहे, दिसतो. असं बसवायचं कारण काय माहितीये का, आता ही जी आपली रिंग आहे ना, ती रिंग ह्याच्यामध्ये बसली पाहिजे. अशी, ही बघा अशी बसते, अशी बसले पाहिजे. म्हणून आपल्याला जेव्हा हे पाय लावायचे असतात ते असे लावायचे असतात. ओके. आता नंतर आपल्याला ह्या रिंगचा उपयोग कसा करायचा. बघा, 2 रिंग असतात, एक ही वरची रिंग, ही मधली रिंग. मग ही मधली रिंग असते ना, ही मधली रिंग अशी ठेवायची. त्यानंतर हा जो आपला काळा कपडा आहे तो कसा वापरायचा तो दाखवतो. आपण रिंग, लहान रिंग आहे ती पहिला ही रिंग ठेवायची, त्याच्यावर हा कपडा टाकून ठेवायचा असा. बघा, असा हा मी कपडा टाकला. त्याच्यानंतर ही मोठी रिंग आहे, ती मोठी रिंग घ्यायची आणि हे जे हुक असतं इकडनं आपण कमी जास्त करू शकतो. स्क्रू आहे हा, हा आपण असा कमी जास्त करू शकतो ह्या स्क्रूनी. मी अशी बसवली ती. ओके. आता हे आपला कपडा लूज आहे अजून ह्याच्यामध्ये, बरोबर. मग आपण काय करायचं, हा स्क्रू आहे तो फिरवायचा असा, ला घट्ट करून घ्यायचा पूर्ण. जास्तीत जास्त घट्ट कसा होईल तो बघायचा. ओके. बघा, आता हा कपडा लूज आहे की नाही. मग आता हा लूज कपडा आपल्याला जर घट्ट बसवायचा आहे तो कसा बसवायचा, ही 2 बोटं इथे अशी ठेवायची. ओके. आणि हे बघा, हात असा आणि 2 बोटं अशी, आणि इकडे हे खेचायचं, असं टाईट करून घ्यायचं.
ह्याला पकडायचं, कारण जर तुम्ही जास्त भार घातला तर हा खालची रिंग आहे ना ती निघून जाईल. म्हणून 2 बोटाने असं धरून ठेवायचं आणि आता खेचायचं कपडा. ओके, अशा प्रकारे. चुरगळलेलं दिसलं नाही पाहिजे. मी म्हणून कपडा पण तुम्हाला चुरगळायला घेतलेला, की तो कळायला पाहिजे आपल्याला की किती घट्ट बसतोय. बघा, याला आपल्याला घट्ट करावायचं आहे. जर आपल्याला कपडा बरोबर बसलाय की नाही ते बघायचं असेल, तसा आवाज आला पाहिजे, म्हणजे हा कपडा आपला घट्ट बसलाय. ओके, आता ही झाली आपली कपडा आणि रिंगला कपडा लावून झालाय. तर आपण उद्या पाहूया की स्टिच कशी मारायची. जे आपण साहित्य बघितलेत, हा गोल्डन थ्रेड, 14 नंबरची तुलीप, ह्या 2 साहित्याने आपण स्टिच कशी मारू शकतो, तर उद्याच्या भागामध्ये बघूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.